सावेडीत घुमला हर हर महादेवचा नारा. कोरेगावकर महाराजांच्या वाणीतून पाझरला अमृताचा अनुभव. उद्या रंगणार भव्य दिव्य दिंडी सोहळा. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. या उक्तीचा प्रत्यय सध्या सावेडी गावात आणि उपनगरात येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्सवाच्या निमित्ताने आयोजित 27व्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याने यशाचे शिखर गाठले असून अवघ्या सावेडीत सध्या भक्तीचे चैतन्य ओसंडून वाहत आहे. टाळ मृदुंगाचा गजर आणि हर हर महादेवाच्या अखंड नादाने संपूर्ण परिसर भक्तीत चिंब न्हाऊन निघाला आहे. सप्ताहाच्या 5व्या दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण दयानंद महाराज कोरेगावकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. आपल्या रसाळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीने त्यांनी भाविकांना अध्यात्माची गोडी लावली. साधूने आपल्या घरी जेवणे म्हणजे केवळ जेवण नसून ते आपल्या कुटुंबाचे मोठे भाग्य आणि परमपुण्य असते, असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. कीर्तनाच्या वेळी भाविकांनी दिलेल्या हर हर महादेवच्या जयघोषाने अवघा परिसर भारावून गेला होता. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा गेल्या 27 वर्षांपासून अविरत सुरू आहे. समाजात आध्यात्मिक विचारांची पेरणी व्हावी आणि तरुण पिढीला वारकरी संप्रदायाचे संस्कार मिळून त्यांना आयुष्याची योग्य दिशा मिळावी या ध्येयाने त्यांनी ही परंपरा जोपासली आहे. त्यांच्या या सूक्ष्म नियोजनाचे आणि सेवाभावी वृत्तीचे संपूर्ण सावेडीतून कौतुक होत आहे. या सप्ताहाची सांगता उद्या निघणाऱ्या भव्य दिंडी सोहळ्याने होणार आहे. या सोहळ्यामध्ये सावेडी उपनगरातील सर्व लहान थोरांनी, भाविकांनी आणि वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्ती सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानतर्फे सावेडी गाव आणि परिसरामध्ये जो भव्य दिव्य असा आपला सप्ताह चालू आहे, त्यासाठी उद्या गावामध्ये दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो, सर्वांनी दिंडी प्रदक्षिणासाठी मोठ्या संख्येने यावे आणि हे 4-5 दिवस जे सप्ताह चांगले महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार इथं येऊन आपल्या भक्तिभावाने जे काही त्यांचे विचार सांगतात ते खरोखर अत्यंत चांगले आहेत. आज आपण पाहतो इतक्या मोठ्या संख्येने येऊन भक्त भाविक माता भगिनी या कीर्तनाचा, या सोहळ्याचा आनंद घेत आहे. आपणही सर्वांनी येऊन उद्या दिंडी प्रदक्षिणा असेल आणि परवा जंगले शास्त्री महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे, याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.